नागपा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून ह्या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करत असताना आपण बघत असाल की ह्या मंडपामध्ये पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे। पुस्तकांचं गाव म्हणजेच ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पुस्तकं आणि ती लायब्ररी कशी असेल, त्या गावामध्ये पुस्तकाचे वाचनाची आवड कशी निर्माण होईल, जो टुरिस्ट जो येत असतो त्या टुरिस्टला पण त्या वाचनाची आवड निर्माण कशी होईल, ह्या संकल्पनेतनं जे महाबळेश्वर येथे भिलार या गावामध्ये जे पुस्तकांचं गाव आहे त्या गावाचं पूर्ण परिसर बघितल्यानंतर त्याच्यातनं प्रेरणा घेऊन या ठिकाणी ह्या वर्षाचं देखावा हा पुस्तकांचं गाव या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आपण बघत असाल की स्पोर्ट्स फेस्टिवल जो सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल या सानपाडा विभागामध्ये सोनखार विभागामध्ये होत असतो, त्यावेळेस आपण एक घोषवाक्य आपण देत असतो ज्याच्यामध्ये मोबाईल छोडो मैदान जोडो ही संकल्पना घेऊन जसं सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल साजरा केला जातो त्यालाच धरून हा पुस्तकांचा गाव या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आज आपण बघतो की अनेक लोकांना सवय लागलेली आहे की जे काय आहे ते मोबाईलच्याच दुनियेमध्ये राहण्याचा प्रयत्न आजच्या युगातला हा प्रेक्षक वर्ग किंवा युवा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। पेपर वाचायचा असला तरी तो मोबाईलमध्येच वाचतो, यूट्यूबवर पिक्चर बघत असतो किंवा यूट्यूबवर बातमी बघत असतो। परंतु मूळ जी सवय जी आहे महाराष्ट्राला लागलेली, सकाळी उठल्यानंतर पेपर वाचायची, रात्री झोपताना पुस्तक वाचायची, तीच सवय या ठिकाणी इथल्या युवकांना किंवा ज्येष्ठांना लागावी, महिलांना लागावी, तरुणांना लागावी आणि म्हणून या ठिकाणी पुस्तक वाचण्याचा आनंद घेता यावा, पुस्तक वाचता यावं, वाचेल तो वाचेल या संकल्पनेतनं या ठिकाणी मोबाईल सोडून पुस्तकं वाचण्याची सवय लागली पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी बुद्धीचा देवता गणरायाला स्मरून या ठिकाणी प्रत्येकाला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या वर्षी मंडळाच्या माध्यमातून आदरणीय दशरथजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी आपण बघत असाल सर्व नैसर्गिकरित्या जसं एखादं गाव असतं, गावामध्ये घरं असतात, घराला लागून झाडं असतात, गावामध्ये झाडं असतात, त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक घराच्या बाजूला आपण बघत असाल घर आहे तर घराच्या बाजूला झाडं आहेत, त्या घराला लागून एक लायब्ररी उभी करण्यात आली, तिथं बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण बघत असाल की एक असं झाड उगवलेलं आहे की ज्याला पुस्तकच उगवलेली आहेत। मग या मंडळाच्या माध्यमातून असा संदेश देण्यात आलेला आहे, पुस्तक हा आपल्या जीवनातला एक चांगला मित्र आहे, त्याच्याशी मैत्री केली पाहिजे, नव्हे की मोबाईलशी आपण मैत्री केली पाहिजे। पुस्तकासोबतच मैत्री केली तर आपल्या पुढील आयुष्याचे बरेच रस्ते उघडले जातील। आणि म्हणून या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे। आणि माझी नवी मुंबईकरांना सर्वांना निमंत्रण आहे की सानपाडा सेक्टर 14 येथील बुद्धेश्वर मंदिरामध्ये नागपा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे। तर आपण आमच्या सोनखारच्या राजाच्या दर्शनाला तर या पण जो देखावा उभा केलेला आहे ज्याच्यामध्ये सामाजिक संदेश देण्याचा जो आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या पुस्तकाच्या गावामध्ये या आणि सोनखारच्या राजाचं दर्शन घ्या।